शिकवण्या फक्त तिलाच. जेव्हा ती अडाणी होती ना तेव्हाही, आणि आज ती शिकलेली आहे ना तेव्हाही. शिकवण्या फक्त तिलाच. घराबाहेर जास्त जाऊ नको. रात्री उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहू नको. जास्त कुणाशी बोलू नको. मोठ्याने तर अजिबात हसू नको. शिकवण्या फक्त तिलाच. पण मी म्हणते का? काय म्हणता? काय म्हणता हे समाज? तोटके कपडे घालू नको. कारण माणसातील राक्षसी प्रवृत्तीला तू जागवतेस. वा रे वा. कोणते तोटके कपडे घातले होते त्या 3 वर्षाच्या चिमुकलीनी? कोणते तोटके कपडे घातले होते त्या 60 वर्षाच्या आजींनी? शिकवण्यांची गरज तिला नाही. ती शिकलीये, झालंय तिला शिकून. आता ती कराटे शिकलीये. ती स्वतःचं रक्षण करायला शिकलीये. ती पर्समध्ये चाकू घेऊन फिरते. पर्समध्ये स्प्रे घेऊन फिरते. शिकवण्याची गरज तिला नाहीये. शिकवण्याची गरज आहे नराधमांना. सांगा तुमच्या भावाला, नवऱ्याला, बापाला, आणि हो, आजोबाला सुद्धा. कारण की त्यांच्यातला पुरुष त्यांना कधीही कुठलंही नातं जपून देत नाही. त्यांच्यातला पुरुष, त्यांच्यातला नराधम कधी जागा होईल सांगता येत नाही. शिकवण्याची गरज माणसाला आहे, स्त्रीला नाही. स्त्रीला नाही. अरे असे लालची माणसं, असे लाल टपकणारे माणसं 3 वर्षाच्या कोमल, नाजूक, निष्पाप छोट्याशा मुलीवर बाईपण शोधलं रे त्यांनी. बाईपण शोधलं. अरे मुलींमध्ये बाईपण नाही तर आईपण शोधा. शिकण्याची गरज मुलांना आहे, मुलींना नाही. मुलींना नाही. मुलींना नाही.